जिप्सम बाबत भारतातील 14हून अधिक शहरांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या प्लास्टरच्या क्षेत्रात बिल्डॉनचे नाव सर्वांनाच परिचित आहे। आमची कंपनी जगातील सर्वोत्तम प्लास्टर तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्याचा वापर आणि उपयोगिता याबाबत काही नियम पाळले तर चांगले परिणाम दिसून येतील। जिप्सम प्लास्टरिंगसाठी लागणारी साधने म्हणजे दोरी, स्टील ट्रॉवेल, मापन टेप, बॉब प्लंप, ॲल्युमिनियम चॅनल, बादली, पीओपी पत्रा आणि रोलर। ज्या भिंतीवर प्लास्टर लावायचे आहे त्या भिंतीची नीट तपासणी करावी। डाग काढून टाकल्यानंतर ओलसरपणा किंवा गळती असल्यास त्यावर आवश्यक उपचार करावे। जर तुम्ही ओलसर भिंत प्लास्टर केले तर तुमची सर्व मेहनत आणि साहित्य वाया जाईल। प्लास्टरिंग करण्यापूर्वी सिपोरेसच्या भिंतींमधील जॉइंटवर रोलरच्या मदतीने बिल्डॉन बॉन्डिंग एजंट लावा जेणेकरून प्लास्टर भिंतीला अधिक घट्टपणे जोडले जाईल। प्लास्टर सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला पाण्याने भरलेली स्वच्छ बादली घ्यावी लागेल। प्लास्टरिंगची वेळ समायोजित करण्यासाठी बिल्डॉनने प्रदान केलेले रिटार्डर वापरा। 20 लिटर पाण्यात 2 ग्रॅम रिटार्डर असावे। बिल्डॉन जिप्समचे प्रमाण पाण्यापेक्षा 1.3 पट जास्त असावे। हे मिश्रण यंत्राने किंवा हाताने एकत्रित करावे। लक्षात ठेवा, मिश्रणात गाठी न होता गुळगुळीत असावे। मिश्रण लावण्यासाठी तयार होईपर्यंत प्रतीक्षा करा। भिंतीच्या 4 कोप्यांवर लेव्हल स्क्रीड बनवा म्हणजे तुम्हाला प्लास्टरच्या लेव्हलची कल्पना येईल। पीओपी पत्र्याच्या मदतीने अतिरिक्त द्रावण काढून टाका। बॉब प्लंपच्या मदतीने वरच्या लेव्हल स्क्रीड पासून खालच्या लेव्हल स्क्रीडला एका सरळ रेषेत जोडा। त्याचप्रमाणे दोरीचा वापर करून लेव्हल स्क्रीड बाजूच्या लेव्हल स्क्रीडसह एका लेव्हलवर आणा आणि मधली लेव्हल स्क्रीड बनवा। मग तुमची भिंत अशी दिसेल। यानंतर बॉन्डिंग एजंट लावल्यानंतर जॉइंटवर फायबर मेश लावा आणि त्यावर जिप्सम लेप लावा। असे केल्याने क्रॅक टाळता येतील। ॲल्युमिनियम चॅनेलच्या मदतीने तुम्ही वरच्या लेव्हल स्क्रीडपासून खालच्या लेव्हल स्क्रीडपर्यंत जिप्सम लेपसह सरळ रेषा बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भिंतीवरील प्लास्टर एका स्तरावर ठेवण्यास मदत होईल। भिंतीवर जिप्सम रेषांमध्ये प्लास्टर हाताने किंवा यंत्राने लावा आणि अतिरिक्त प्लास्टर ॲल्युमिनियम चॅनेलद्वारे काढून टाका, जेणेकरून लेव्हल स्क्रीडच्या जाडीचे प्लास्टर भिंतीवर समांतर पातळीवर तयार होईल। भिंत कोणत्याही ठिकाणी वरखाली, कमी किंवा लहरी दिसू नये। भिंतीवर प्लास्टर झाल्यास भिंत तपासा। आवश्यक असल्यास स्टील ट्रॉवेल वापरून प्लास्टर करा, परंतु शेवटी भिंत काचेसारखी दिसली पाहिजे, तरच तुम्हाला पूर्णपणे यशस्वी म्हटले जाईल। बिल्डॉन जिप्सम प्लास्टरने दिलेल्या नियमांचे आणि सूचनांचे जर तुम्ही योग्य प्रकारे पालन केले तर तुम्हाला सुंदर आरशासारखी दिसणारी भिंत मिळेल।